महिलेची तपासणी महिला डॉक्टरांनीच केली पाहिजे. त्या पुणे शहर आहे, मेट्रो सिटी, या ठिकाणी महिला डॉक्टर नव्हत्या का? असतील, आहेत, तिथं सुद्धा पॅनलवरती आहेत. मग त्या महिला डॉक्टरांना का नाही बोलवलं? मेल डॉक्टरांनीच का ती तपासणी केली? या सगळ्या गोष्टी सोडल्यात आणि आमच्या राज्याचे मोठे मोठे नेते इथं येतात आणि म्हणतात तिने आरडाओरडा केला नाही, तिने विरोध केला नाही. अरे तिची मानसिकता पाहिजे ना, अरे ती मुलगी कशी आहे, काय आहे, तिला विरोध केला नाही म्हणतात तुम्ही लोक. त्यांचीच भाषा, जी भाषा गृहराज्यमंत्र्यांनी बोलली ना, तीच भाषा त्या हरामखोराची बायको तीच भाषा बोलली की तिने आरडाओरडा करायला पाहिजे होता. आणि असं 2 मिनिटात पुढं होतं का? आणि पहिली ती मुलगी बाहेर आली आणि मग हा बाहेर आला, माझा नवरा, तो आरोपी माझा नवरा, मग बाहेर आला. तिला कुठं तिला कुठं स्क्रॅचेस आलेत का? तिचे कुठे कपडे फाटले? म्हणजे पिक्चर होतं काय? अशा पद्धतीने माध्यमांसमोर व्यक्त होतात. त्याचा भाऊ सांगतो, माझा भाऊ इथं आला होता मार्केट यार्डमध्ये भाजीपाला घेऊन. अरे तुझ्या शेतात काय ढेकळे आहेत? गावात जाऊन विचारा, तिथं कळेल तुझ्या शेतामध्ये काय येते. आणि तू सांगतो तो आरामखोर इथं छत्रपती शिवाजीनगर एसटी स्टँडमध्ये रात्री 1:30 वाजता होता. पोलीस तपासात बघा, रात्री 1:30 वाजता तो इथं सावध शोधत होता. इथे त्याला रात्री सावध सापडलं नाही, ते सावध त्याला ही पोरगी पाठ सापडली तिथं 6 वाजता स्वारगेटवरती. म्हणजे तेच बोंबलं फिरत होता. तो तर सांगतो ना की तो पण एक रेकॉर्डरचा गुन्हेगार आहे, त्यामुळे त्याला हे प्रशिक्षण आहे. रेकॉर्डरचा गुन्हेगारच म्हणू शकतो, मी गे, मी असं आहे, मी समलिंगी संभोग करतो, मी हे कुठेतरी त्याला शिकवलंय, त्याला ट्रेन कोणतरी केलंय.